टाकून घेऊ अगोदर चुलीवर. भाजी अगोदर धुवून घेऊ. भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. पाऊस पडून गेलेला आहे, रोग अजिबात नसतो या भाजीवर. पण परत एका पाण्याने धुवू. मिरच्या भाजल्या आता. लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन गरम होती ती. शेंगदाणे पण भाजून झाले तर लालसर भाजून घ्यायचे. तर भाजीसाठी तेल टाकून घेऊ आता. पावसाचे थेंब पडते तर